12 ऑगस्ट 1997 मुंबईच्या अंधेरीतील महादेव मंदिराबाहेर काही मिनिटात घडलेली एक घटना जिने केवळ बॉलिवूड नव्हे तर संपूर्ण देश हादरवून टाकला. भक्ती संगीतापासून सर्वसामान्य माणसाच्या घराघरात पोहोचलेला संगीत सम्राट मंदिराच्या पायऱ्यांवर गोळ्यांनी छिन्नविच्छिन्न केला जातो. त्या दिवशी केवळ एका व्यक्तीचा मृत्यू झाला नाही, तर भारतीय मनोरंजन विश्वातील निरागसतेचा एक मोठा अध्याय रक्तात बुडाला. आणि आज तब्बल 29 वर्षानंतर त्या हत्याकांडातील मुख्य शूटर अब्दुल रऊफ उर्फ दाऊद मर्चंटचा तुरुंगात हृदयविकाराने मृत्यू झाला आणि ही जुनी फाईल पुन्हा एकदा उघडली गेली. ही कथा केवळ गुलशन कुमार यांच्या हत्येची नाही, तर ही आहे अंडरवर्ल्डच्या अंधाऱ्या जाळ्यात अडकलेल्या एका सामान्य तरुणाच्या गुन्हेगारी प्रवासाची. अब्दुल मर्चंट कोण होता, तो दाऊद इब्राहिम आणि अबू सालेमपर्यंत कसा पोहोचला आणि गुलशन कुमार यांच्या हत्येपर्यंत ही साखळी कशी तयार झाली, हे समजून घेतल्याशिवाय ही कथा पूर्ण होणार नाही. तेव्हा मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार, मी रवी. तुम्ही पाहताय सॉलिड बात. गुलशन कुमार एक असं नाव ज्याने संगीत क्षेत्राला मोहिनी घातली होती. गुलशन कुमार यांचा प्रवास एखाद्या सिनेमासारखा होता. दिल्लीतील साध्या कुटुंबातून आलेला, कधी ज्यूस विकणारा तरुण ऑडिओ कॅसेटच्या व्यवसायाची संधी ओळखतो आणि हळूहळू टी सिरीज सारखी कंपनी उभी करतो. भक्तिगीतांची लोकप्रियता, स्वस्त कॅसेट्स आणि नंतर चित्रपट संगीत या सगळ्यामुळे गुलशन कुमार अल्पावधीत प्रचंड यशस्वी होतात. पण 1990च्या दशकातील मुंबईत यश म्हणजे फक्त पैसा नव्हता, तर अंडरवर्ल्डचं लक्ष वेधून घेणारी गोष्ट होती. त्या काळात मुंबईवर अंडरवर्ल्डचा मोठा प्रभाव होता. चित्रपटसृष्टी, संगीत उद्योग, बांधकाम व्यावसायिक कुणीही या जाळ्याबाहेर नव्हतं. याच काळात पुढे एक नाव येतं, अबू सालेम, दाऊद इब्राहिमच्या टोळीतील प्रभावशाली हस्तक. खंडणी वसुली आणि सुपारी किलिंगसाठी कुख्यात. तपास यंत्रणांच्या मते गुलशन कुमार यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, पण गुलशन कुमार यांनी ती देण्यास ठाम नकार दिला होता. इतके पैसे मी मंदिरात भंडाऱ्याला देईन, पण तुम्हाला देणार नाही, असे सांगितल्याचे अनेक उल्लेख तपास नोंदीमध्ये आढळतात. हा नकार अंडरवर्ल्डसाठी केवळ आर्थिक नव्हे तर मानसिक आव्हान होतं. इथे कथेत प्रवेश होतो अब्दुल रऊफ उर्फ दाऊद मर्चंटचा. मर्चंटचा जन्म गुन्हेगारी पार्श्वभूमीत झाला नव्हता. तो मुंबईतील तारदेव भागात राहत होता. त्याचे कुटुंब टेम्पो भाड्याने देण्याचा व्यवसाय करत होते. 1993च्या मुंबई दंगलीमध्ये त्यांचे घर जाळण्यात आले आणि कुटुंबाला मुंब्रा येथे स्थलांतर करावे लागले. याच काळात मर्चंटच्या वडिलांची टेम्पो चालकांनी हत्या केली. हा धक्का त्याच्या आयुष्याला वेगळ्या दिशेने वळवणारा ठरला. पैशांची गरज, सूड भावना आणि परिस्थितीमुळे मर्चंट हळूहळू गुन्हेगारी जगात ओढला गेला. सलाउद्दीन, कय्यूम यांच्याशी त्याची ओळख झाली. पहिलं अपहरण, पहिली खंडणी आणि थेट दाऊद इब्राहिमच्या नेटवर्कमध्ये प्रवेश. दाऊदचा भाऊ अनीस इब्राहिम, छोटा शकील, अबू सालेम यांच्याशी तो दुबईत भेटतो. त्या भेटी, त्या पार्ट्या आणि बंद खोलीतील चर्चा, इथेच गुलशन कुमार यांना संपवण्याचा निर्णय घेतला जातो. मर्चंटच्या जबाबानुसार मुंबईत झालेल्या बैठकीत अबू सालेमने स्पष्ट सांगितले की गुलशन कुमार जास्त त्रास देतोय आणि त्याला संपून टाकणे गरजेचे आहे. मर्चंटने हे काम स्वीकारले आणि त्याने कुराणवर शपथ घेतल्याचेही त्याने तपासात सांगितले. त्यानंतर दुबईहून काही लोक मुंबईत आले आणि हत्येची तयारी सुरू झाली. पुढील काही आठवडे अत्यंत नियोजनबद्ध होते. अंधेरी पश्चिम मंदिर परिसरात रेकी करण्यात आली. गुलशन कुमार कधी येतात, कोणासोबत येतात, कोणती कार वापरतात, अंगरक्षक असतो की नाही, सगळा अभ्यास केला गेला. 2 पथके तयार झाली. पेजर देण्यात आले, शस्त्र देण्यात आली, वाहनांची व्यवस्था करण्यात आली. मर्चंटला मारुती 800 कार देण्यात आली. 12 ऑगस्ट 1997च्या सकाळी मर्चंट आणि त्याचे साथीदार अंधेरीला पोहोचतात. गुलशन कुमार त्या दिवशी अंगरक्षकाविना मंदिरात आले होते. पूजा करून बाहेर पडताच गोळीबार सुरू झाला. काही गोळ्या आधी झाडल्या गेल्या, काही नंतर. एकूण 16 राऊंड फायर झाले. गर्दी जमा होताच मर्चंटने हवेत गोळीबार केला आणि त्याने पलायन केले. नंतर फोनवर एकच संदेश दिला गेला, काम हो गया है. यानंतर सुरू झाला मर्चंटचा आंतरराष्ट्रीय पलायनाचा प्रवास. कोलकाता, बांगलादेश, दुबई, केनिया, बँकॉक अशा अनेक ठिकाणी तो फिरत राहिला. कधी कयूमसाठी काम केले, तर कधी छोट्या शकीलसाठी. अपहरण, खंडणी, हवाल्याचे व्यवहार. पण अंडरवर्ल्डमध्ये नाती टिकत नाहीत. कयूम आणि अनीस यांच्यात फूट पडली आणि मर्चंट 2 गटांमध्ये अडकला. अखेर तो छोट्या शकीलच्या बाजूने गेला. 2000च्या सुमारास तो भारतात परतला आणि अखेर पकडला गेला. 2002 मध्ये न्यायालयाने त्याला गुलशन कुमार हत्येप्रकरणी दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. त्याची रवानगी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल कारागृहात करण्यात आली. मात्र 2009 मध्ये पेरोलवर सुटल्यानंतर तो
पुन्हा फरार झाला आणि तब्बल 8 वर्षे पोलिसांना गुंगारा देत राहिला. 2016-17 मध्ये पुन्हा अटक झाली आणि तो पुन्हा तुरुंगात गेला आणि अखेर 8 जानेवारी 2026 रोजी हर्सुल कारागृहात असताना त्याला हृदयविकाराचा झटका आला. उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याचा मृत्यू झाला. नातेवाईकांनी योग्य उपचार न मिळाल्याचा आरोप केला. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली, पण प्रश्न मात्र कायम राहिले. आज गुलशन कुमार नाहीत, अब्दुल मर्चंटही नाही, पण ही कथा संपलेली नाही. कारण ही कथा आपल्याला सांगते की पैसा, सत्ता आणि अहंकार जेव्हा एकत्र येतात तेव्हा देवाच्या पायऱ्यांवर सुद्धा रक्त सांडलं जातं. गुलशन कुमार यांची हत्या आणि अब्दुल मर्चंटचा शेवट हे दोन्ही या व्यवस्थेचे 2 टोक आहेत. एकाने झुकण्यास नकार दिला तर दुसऱ्याने आदेश पाळला आणि दोघांचे आयुष्य इतिहासात वेगवेगळ्या कारणांसाठी कोरले गेले. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? गुलशन कुमार यांनी खंडणी देण्यास नकार द्यायला हवा होता का? मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सॉलिड बात चॅनलला सबस्क्राईब करा.